ते थांबला आणि त्याला रेल्वेमधून उतारला आणि त्याला बस स्टँडवर जायचं होतं. रेल्वे स्टेशनवरून बस स्टँडवर. प्रेमाने बोला. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आला, रस्त्याला उभा राहिला आणि रिक्षावाल्याला हात केला. आता 2-4 किलोमीटरवरच होतं बस स्थानक. त्यांनी रिक्षावाल्याला हात केला आणि त्याला म्हणे बाबा मला बस स्टँडला जायचं आहे, किती रुपये घेशील? तो म्हणे 200 रुपये घेईन. त्याला वाटलं आता 200 रुपये देऊस तर 2-4-5-10 मिनिटाचा रस्ता आहे, चालतच जाऊ. रिक्षावाल्याला जाऊन दिलं. 2-3 किलोमीटर चालत राहिला. पण शेवटी थकला, दमला, ऊन पडलेलं होतं आणि कंटाळा आला. त्याला वाटलं चला आता थोडं अंतर राहिलंय तर थोडे कमी पैसे लागते, दुसऱ्या रिक्षावाल्याला हात करू आणि जाऊ. त्यांनी रिक्षावाल्याला हात केला. रिक्षावाल्याला विचारलं बस स्टँडला जायचं, किती पैसे घेशील? ते म्हणे 300 रुपये घेईन. ते अरे मी 200 रुपये मला रेल्वे स्टेशनवरून सांगितले होते आणि आता मी 3 किलोमीटर चालत आलोय, उलट पैसे कमी व्हायला पाहिजे तर तू पैसे जास्त सांगतोय. ते म्हणे बाबा तुम्ही चालताय ना, ती दिशा चुकीची आहे. बस स्टँड त्या दिशेला राहिलंय, तुम्ही विरुद्ध दिशेला चालत आहात. सात्संगाची आपली सुद्धा फसगत तशी होऊ नये म्हणून बाबाजीने लिहून ठेवलंय की बाबांनो, केवळ चलने में ही प्रगती नाही, दिशा भी देखणी जरुरी आहे. भक्तीमध्ये आपण नुसती जर मोगमच भक्ती करत असो, त्याच्या दायऱ्यामध्ये नसेल सात्संगाची, मग आपली सुद्धा भक्ती जर त्याच्यामध्ये नसेल, त्या रुळावर नसेल सात्संगाची, त्या भक्तीला काही उपयोग नाही आहे. मिशनमध्ये आदेशा उपदेशाला फार महत्त्व आहे आणि आपण सुद्धा त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे. सात्संगाची संत कृपा ही वारंवार आपल्याला होत असते. बाहेरून येऊन संत महात्मा आपल्याला ती चार्जिंगच एक प्रकारची करत असते. 8 दिवस आपल्याला कसल्याही चार्जिंगची गरज पडत नाही. सत्संग म्हणजे प्रत्येक महात्मा याचसाठी इथं येतो की बाबा माझ्या गुरुचा प्रचार व्हावा, माझ्या संतांची भेट व्हावी. संतांच्या भेट आता बोलता दास सुद्धा बोला ना की किती आनंद होतो. एकदा म्हणजे महात्म्याचं दर्शन झाल्याच्या नंतर किंवा माणसाला म्हणजे जे पूर्वी साधू संतांचं जे म्हणणं होतं किंवा बाबाजीचं म्हणणं असं की माणसाला माणूस पाहिल्याच्या नंतर आनंद झाला पाहिजे. मिशनचं सांगणं हेच आहे की बाबांनो, सर्वांमध्ये ईश्वर पहा. म्हणजे कशामुळं की माणसाला माणूस आज आपण पाहतो की इथून मागं आपण बाहेर होतो मिशनच्या किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं नसतं. एखाद्या माणसाला जर पाहिलं तर आपल्याला आनंद होत नव्हता की एखादा समोरून माणूस आला तर निराश व्हायचा माणूस किंवा दुःखी व्हायचा किंवा त्याच्यावर राग असेल तर तिरस्कार करायचा. पण आज अशी अवस्था आपल्याला या मिशनने सद्गुरूने करून टाकली आपली की आता माणसाला माणूस पाहिल्याच्या नंतर आनंद होतो. की माणसाला म्हणजे बाबाजीचं म्हणणं तेच होतं की बाबांनो, माणसाला माणूस पाहिल्यानंतर आनंद झाला पाहिजे, दुःख झालं नाही पाहिजे. याचसाठी हे संत निरंकारी मिशन वारंवार संदेश देत आहे की बाबांनो, तुम्ही सर्वजण एकाच परमपिता परमात्म्याची लेकरं आहात आणि याच्या नात्यानं आपण सर्वजण भाऊभाऊ आहोत. पण जोपर्यंत हे जगाला कळणार नाही तोपर्यंत धर्माच्या नावाखाली, जातीपातीच्या नावाखाली हे वाद होत राहतील. की भगवान श्रीकृष्ण म्हणा ममय वांश जीव लोके जीवभूता सनातना, की आपण सर्वजण ईश्वराची मुलं आहोत. मग ईश्वराची मुलं जर आपण सर्वजण आहोत तर या नात्याने आपण सर्वजण भाऊ आहोत. मग जोपर्यंत माणूस माणसाची भावासारखा वागणार नाही तोपर्यंत आपण या त्यासाठी जातीपातीच्या पलीकडे जाणं अगदी गरजेचं आहे. खरा धर्म आपल्याला कळणं गरजेचं. आज आपण पाहतो समाजामध्ये की धर्माच्या नावाखाली किती लढाई चालू आहेत, युद्ध चालू आहेत, धर्माच्या नावाखाली वाद चालू आहेत. सात्संगाची प्रेमाने बोला. भरपूर वाद चालू आहे धर्माच्या नावाखाली, जातीपातीच्या नावाखाली. परंतु या दरबारांमध्ये असं आहे की सर्व जातीचे धर्माचे लोक असून सुद्धा एकमेकांशी प्रेमाने वागतात. का तर खरा धर्म कळाला त्यांना की जो साने गुरुजींना कळाला होता. म्हणाले की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. की जो खरा धर्म काय आहे की जगाला प्रेम देणं. पण जोपर्यंत हा खरा धर्म कळणार नाही प्रत्येक मनुष्याला, माणसाला, तोपर्यंत मिशनचं किंवा साधू संतांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. की हा खरा धर्म कळणं गरजेचं आहे. आपल्याला तो कळाला म्हणून आपण भाग्यवान आहोत. की आपण म्हणतो की सद्गुरूने आपल्याला पदरात घेतलंय. पाहिलं नाही आपण काळा आहे का, गोरा आहे, उंच आहे, बुटका आहे, की इथला आहे तिथला आहे, या जातीचा आहे त्या जाती, काही एक भेदभाव आपल्याला सद्गुरूने केला नाही. कोणीही असो. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. कोणी असो, जो कोणी सद्गुरूच्या चरणावर आला त्याला सद्गुरूने ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं. एक अभंग आहे, कस्तुरीचे रूप अति इनवर माझी असे सार मोलतया, आणि काही तैसी चंदनाची झाडे परिमळे वाडे मोलतया. काय रूपे असे परीस चांगला धातू केली मला वाढतेने, फिरंगी अटिता
नये 12 रुके गुना मोले विके सहस्रावरी तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. की कस्तुरीचं रूप जरी दिसायला हीन असलं कुरूप असलं परंतु त्याच्या आत जो सारभूत सुगंध आहे त्या सुगंधामुळं तिला मोलाचं असं समजलं जातं. चंदनाचं झाड सुद्धा बाहेरून दिसायला आबडधोबड आहे परंतु त्याच्या आत जो सुगंध आहे त्याच्यामुळे त्याला मोलाचं असं समजलं जातं. ही परीस दिसायला आबडधोबड आहे बाहेरून दिसायला चांगला नाहीये परंतु लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य या परिसामध्ये आहे म्हणून त्याला मोलाचं असं समजलं. आणि तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्या मुखामध्ये नाम आहे तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. की ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे भगवंताचं चिंतन आहे भगवंताचं नाव आहे त्यालाच मोल प्राप्त होणार आहे आणि ते मोल आपल्याला सद्गुरूने प्राप्त करून दिलं.